तुम्हाला खाली खेचल्याशिवाय आम्ही शेतकरी गप्प बसणार. शेतकऱ्यांच्या धान पिकाला बोनस देण्याच्या मागणीला घेऊन गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथून निघालेला भव्य असा मोर्चा गोंदियाच्या वेशीवर धडकलेला आहे. शेकडो नव्हे तर हजारो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले आहेत आणि या मोर्चाचे जे नेतृत्व करतायत असे आपल्यासोबत महेंद्र भांडारकर आहेत. महेंद्र भाऊ, काय मुख्य मागणी आहे तुमची आणि कशा या मोर्चाचं स्वरूप असं काय सांगाल? हा मोर्चा काढण्याची वेळ खरी सरकारनंच आमच्यावर आणलेली आहे. कारण मागील हिवाळी अधिवेशनामध्ये आणि जनप्रतिनिधी या परिसरातले आम्ही धान उत्पादक शेतकऱ्याला बोनस देऊ अशी घोषणा करत राहतात. परंतु आज आपण सुद्धा शेतकरी आहात. खरीपाचा 8 महिन्याचा हंगाम आज गेलेला आहे, परंतु बोनस देत नाही आहे. म्हणून या बोनसच्या मागणी करता आपल्या परिसरामध्ये अदानी सारखा पॉवर प्लांट असल्यावर आपल्याला 8 तास आम्ही पाहतो की धानाला पाणी ज्या प्रमाणात लागते 8 तासामध्ये आमचं धान पिकू शकत नाही. जर आणि वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर आमच्या धानाचा किंवा पिकांचे जे नुकसान करतात, त्यामुळे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आणि त्याचे मुख्य कारण हे आहे की ज्यावेळेस खताचे भाव 700 रुपयाने वाढतात आणि धानाचा भाव 70 रुपयाने वाढते, ही कुठली आहे? आम्हाला लुटलं आहे. आम्ही लुटीचा परतावा मागत आहोत. आमच्या हक्काचा बोनस आहे, आमच्या हक्काचा हमी भाव आहे. हमी भाव तुम्ही आम्हाला द्या. आम्ही असे मोर्चे काढणार नाही. शासन प्रशासनाच आम्हाला मोर्चा काढण्यासाठी बाध्य करते. म्हणून आम्हाला मोर्चाच्या माध्यमातून आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना दाखवायचं आहे की जर हा धान उत्पादक शेतकरी जागा झाला तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये या गोंदिया जिल्ह्यात जेवढे आमदार आहेत ते खाली उतरल्याशिवाय राहणार नाही. तर निश्चितपणे जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी आक्रमक झाले आहेत. आपण जर का दृश्यांमध्ये बघत असाल तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी हातात नांगर घेऊन, फावडा घेऊन आणि लाट्या काट्या घेऊन हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेला आहे. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांच्या धानाला बोनस मिळणार नाही आणि 24 तास वीज पुरवठा मिळणार नाही तोपर्यंत हा मोर्चा मागे घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. मी देवेंद्र रांगडाले, एबीपी माझा, गोंदिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.